सर नमस्कार. नमस्कार. आम्ही श्री किशन सोमानी शाळेतून शिक्षक मंडळी आपणाला भेटायला आलेलो आहोत. धन्यवाद. भेटीचा आमचा मुख्य उद्देश असा आहे हो की आपण हैदराबाद मुक्ती लढ्यातील एक स्वातंत्र्य सेनानी आहात. त्या लढ्याचे आपण साक्षीदार आहात, म्हणून त्या लढ्याबद्दलची काही ऐतिहासिक अधिकृत माहिती आपल्या मुखातून ऐकावी या उद्देशाने आम्ही काही शिक्षक मंडळी आलेलो आहोत. आम्ही आवर्जून विद्यालयातले इतिहासाचे शिक्षक सुद्धा आम्ही सोबत आणलेले की ज्यांनी इतिहासाचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये चक्षुपाल कांबळे सर आहेत, तनुजा देशपांडे मॅडम आहेत, भारती गोवंडे मॅडम ज्या तुमच्या जुन्याच परिचित आहेत, आमचे पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी सर आलेले आहेत, आणि दुवा घरच्या आणि आमच्या सोबतच्या म्हणून उत्तरा मॅडम पण आपल्या सोबत आहेत. तर आता ह्याच्यात न वेळ घालवता आमच्या शिक्षकांना काही प्रश्न आपल्याला विचारतील आणि मुक्तपणे सविस्तर आम्हाला त्या लढ्याबाबत माहिती. बापू नमस्कार. आपण हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या आंदोलनामध्ये सहभागी होता. मग हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या आंदोलनावरची नेमकी परिस्थिती कशी होती? सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय परिस्थिती कशा प्रकारची होती? ज्या लोकांना, हे व्यापारी पेठ आहे लातूर, आणि त्यावेळेसच्या उस्मानाबाद जिल्ह्यातली अधिकांश गावं ही व्यापारी पेठीशी संबंधित असलेली, आर्थिक सहाय्य भरपूर मिळायचं, त्याचा विनियोगसुद्धा व्यवस्थित झाला पाहिजे. तो चोऱ्यामाऱ्या होतात त्याचे कामा नाहीत वगैरे म्हणून शेषरावजी वाघमारे, फुलचंद गांधी, विमलचंद गांधी, त्यानंतर चंद्रशेखरजी वाजपेयी आणि रामचंद्रजी मंत्री, देवीसिंगजी चव्हाण आणि त्याचबरोबर अन्य कार्यकर्ते सगळे सामील असायचे. बरं, यांचा काँग्रेसच्या संघटनेमध्ये हे सगळे लोक असल्याच्या योगानं त्यांचा संबंध आलेला होता. त्यांनी गांधींना पाहिलेलं होतं. तेव्हा आपल्याला संघटना वाढवायची आहे आणि आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये हैदराबाद मुक्त करायचं आहे अशा उद्देशाने सगळं चाललेलं होतं. तर त्या दृष्टिकोनातून निझामाने काय केलेलं होतं की लातूरचेच मोहम्मद कासिम रझवी वकील, ते BLLB कुठले अलीगढ युनिव्हर्सिटीचे, त्यांच्या हाताखाली राहून इथे रझाकार संघटना सुरुवात केली. आणि रझाकार संघटनेमध्ये लुटा आणि खेचा भरा याच्याशिवाय दुसरं काही नाही. अनेक लोकांना गाठायचं, व्यापारी पेठ असल्याच्या अवघाने इथे माल टाल आणायचा, त्यांच्यावर नजर ठेवायची दिवसभर, त्यांनी काही घेतले का स्वतःच्या घरासाठी हे पाहायचं आणि शिल्लक राहिलेले पैसे ते ठेवायचे. ते कुठल्या गावचे त्याचा पत्ता काढून त्यांच्याकडनं या रझाकारांनी पैसे काढायचे. गावातल्या अनेक प्रतिष्ठित लोकांच्याकडनं त्यांनी पैसे वसूल केलेले. आणि माझे वडील, त्यांना उर्दू यायचं, मराठी यायचं, त्यानंतर मोडी यायचं, मारवाडी लिपी यायची, गुजराती लिपी यायची, 4-5 लिप्या असायची, ते अकाउंट्स लिहायचे. मी या चळवळीमध्ये आहे असं म्हणून ते एके दिवशी आले, महाराज नीचे उतरो. त्यांना वाटलं काहीतरी गिऱ्हाईक असेल, काम असेल म्हणून ते उतरले खाली. उतरले, 200 रुपये निकालो. त्यांना पगारच किती होता? 220 रुपये वर्षाला त्या काळामध्ये. तर मालकाकडनं 110 रुपये घेतले, त्याला दिले आणि म्हणाले तू चालता हो इथून लवकर. हे सगळं त्या अशा पद्धतीने लोकांना ते लुटायचे, रझाकार असलेले लोक. आणि त्यांच्याजवळ काय आहे तर 5 रुपयाला बंदुकीच्या लायसन मिळायचे त्या काळात, पर्टिक्युलर समाजाच्या लोकांना, वाटेल त्यांना नाही. आणि ते घ्यायची, तर अडवायची बंदूक आणि कोणालाही दाब देत सुटायचं की पैसे निकालो, बाकी कुछ नाही होणार हमको, आणि जगायचं त्यावरच. असं चाललेलं असताना फुलचंद गांधी, बाबासाहेब परांजपे, देवीसिंह चव्हाण आणि विशंभर हळळकर काँग्रेसचे अध्यक्ष होते,
हे सगळे सोलापूरला जमले आणि त्यांनी काय केलं की अधिवेशन घ्यायचं. दयानंद कॉलेज ज्या ठिकाणी आहे सोलापूरचं त्या परिसरामध्ये अधिवेशन घ्यायचं आणि जास्तीत जास्त सत्याग्रही हैदराबाद स्टेटमध्ये पाठवायचे असं ते ठरलेलं होतं. आणि हे जथ्थे सगळे सोलापूरहूनच कसे येतात असं निरीक्षण करून त्यांनी त्यांच्या पाठीमागे हात धुवून लागायला सुरुवात केली. तर हे पंडितजींना कळलं, बन्सीलालजी व्यासनं. कळल्याबरोबर त्यांनी सांगितलं जेवढे तगडे लोक असतील आपल्या संघटनेमध्ये आर्य समाजाच्या त्या सगळ्यांनी आपल्या कानाबरोबर काठ्या घ्यायच्या आणि काठ्या घेऊन तिकडे यायचं. कुठे? सोलापूरला. आणि सोलापूरला गेल्यानंतर पहिल्या दिवशी त्या अधिवेशनाचं मंडप उभारायला लागलेले होते. विजापूरविषयीचे मुस्लिम समाजाचे लोक आले, सगळे रजाकार असलेले, गुंडगिरी करायचे. आणि त्यांनी आल्यानंतर ते पाडलं, जेवढं उभा केलं होतं तेवढं. ठीक आहे, समझ में आ गया क्या करतेस. पंडित बन्सीलालजी व्यास यांनी काय केलं की अशा पद्धतीने लातूरहून नेलेल्या जाडजूड लाठ्या, पोकळणे, बांबू ते सगळे पाठीमागे उभा केले. आणि उभा करून 3-4 दिवस तर मंडप उभा केलेला पाडायचेच ते. पाठीमागे गेले आणि ते ज्या वेळेला आत घुसले, बंद करू बंद करू बंद करू, त्यावेळेला या लोकांनी जाऊन त्यांना बडवायला सुरुवात केली. आणि पंडितजीने सांगितलेलं होतं पैर पे मारना पीछे से, बाकी कहीं पर उनको ये मत करो. आणि पायावर मारल्या सगळ्या काठ्या. ते पळून गेले. नंतर मंडप उभारायला आणि तिथे हैदराबाद स्टेटमध्ये आपल्याला माणसं पाठवायला हरकत नाही, आता कुणी आपल्याला अडथळा निर्माण करत नाही म्हणून गुलबर्गा, रायचूर, बिदर वगैरे भागामध्ये सत्याग्रही पाठवायचे आणि तुरुंगात भरून टाकलं. पंडित बन्सीलालजी व्यास हे त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला बिदरच्या तुरुंगात असताना. आणि अशा पद्धतीने काम करत राहिले. पण रझाकारांच्या खांद्यावर ज्या वेळेला बंदूक आल्या, 5 रुपयाला लायसन वर्षभराचं, तर आल्यानंतर मग ते याचा मुकाबला कसा करायचा म्हणून फुलचंद गांधी, विश्वंभरराव हरळकर अध्यक्ष, देवीसिंग चव्हाण यांनी सांगितलं की असं नाही, आपल्या लोकांच्याजवळ हत्यारं नाहीत, त्यांची राजवट असल्याच्या ओघानं त्यांच्याजवळ भरपूर आहेत हत्यारं, तर आपण काहीतरी केलं पाहिजे याबाबतीत. ते म्हणजे काय करायचं आता अशा ऐन वेळेला. ते म्हणाले काळजी करू नका. फुलचंद गांधींनी पुरणमलजी लाहोटींना वायर केली आणि फोनवर परत त्यांच्याशी बोलले. त्यांचा नंबर असल्यामुळं हमें पैसों की आवश्यकता है, आप ज़रूर कुछ भेजिए या स्वयं आइए, आपको प्लान बता देंगे. पुरणमलजी लाहोटी होते पुण्याला. ते इथे आले. आल्यानंतर त्यांनी 25,000 रुपये काढले आणि त्यांना दिले. बळवंत बापूराव नागडे आता वारले, भारत विद्यालय उमरग्यामध्ये शिक्षक होते ते, त्याला आणि काही सहकार्यांना, SM जोशी आणि नंतर तुमचे शिरबौलीमय या दोघांच्या वतीने ते डिफेन्स कामगारां जे होते सगळे दारुगोळा फॅक्टरीचे कामगार, त्यांचे अध्यक्ष होते SM जोशी. तर त्यांना बाबासाहेब परांजपेंनी सांगितल्याच्या अवघानं त्यांना कामगार म्हणून ठेवलं तिथे. हाऊ टू मेक बॉम्ब्स हा प्रकार ते शिकून आले 3 महिन्यामध्ये. नागणे BSc काही होऊ शकला नाही, पण गणित चांगलं असल्याच्या अवघानं त्याला उमरग्याच्या भारत विद्यालय उमरग्यामध्ये नोकरी मिळाली आणि शेवटपर्यंत तो त्याच ह्याच्यामध्ये राहिला. शेवटी त्यांच्या हाताखाली विजापूर वेशीला त्या ठिकाणी एक असं घर विकत घेतलं, म्हणजे बॉम्ब तयार करण्यासाठी. आणि त्यामध्ये मी एक, त्यानंतर पंडितराव बोकील औशाचे, सिद्धरामप्पा ठेसे औसा, गोविंद देशपांडे कोरंगळेकर कोरंगळ्याचा आणि आणखी काही लोक
7-8 लोक त्याच्या हाताखाली काम करायचे नागड्यांच्या. रात्री 11:30पर्यंत काम करायचं, बंद करायचं, नंतर झोपायचं तिथेच. आणि त्यांना विचारलं नागड्यांना, हे काय द्रव्य आहे, सांगायचं नाही शक्यतो. त्याच्यामध्ये पिक्रिक ॲसिड, अँटीमनी सल्फाईड, पोटॅशियम क्लोरेट आणि त्या सेल्समध्ये भरायचं. ते वरचे जे कवच आहेत ते शेवटी बाबासाहेब परांजपे, देवीसिंग चव्हाणांनी कोल्हापूरहून एक ट्रक मागवले आणि इथं ठेवले. त्या याच्यामध्ये हे सगळं भरायचं आणि वात एवढी ठेवलेली त्याला फटाकडीसारखी. फटाकडी जशी पेटवून टाकली की त्या याच्यामध्ये पोहोचेपर्यंत काही होत नाही, पण नंतर उडते. त्या पद्धतीच्या फटाकड्या तयार केलेल्या, त्या कवचाला लावलेल्या, ते नागण्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या लोकांनी तयार करायचे. आणि आपले जे कॅम्प होते खेड्यामध्ये मातब्बर लोकांच्याकडे, त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडे ते 15-15, 20-20 पाठवले. का खेड्यामध्ये असा किस्सा घडला त्या काळामध्ये की हे गाँव पे हल्ला करेंगे म्हणून अगोदरच वावदूक उठलेली. त्यावेळेला पाटील हुशार होते. ते म्हणाले, त्या घरावर आणि या घरावर गल्लीत पडलेले जे दगड आहेत ते सगळे गोळा करा. आणि गोळा करून ते आले, मध्ये प्रवेश करायला लागले की त्यांच्यावर दगड टाकायचे. पुढे गावात येऊ द्यायचं नाही, कारण गोरगरीब लोक राहतात. एक पाटलांचा जर वाडा सोडला तर बाकी काही नाही इथे. ते उभं राहिले. आल्याबरोबर यांनी मध्ये कहियात आल्याबरोबर जे दगड टाकायला सुरुवात केली ते या अल्लाह मरे म्हणून पळत गेले परत. आणि ते काय आले नाहीत त्या गावावर. 2-4 लोक जखमी झाले, तेवढ्यांना परत पाठवलं आणि गेले ते लोक. हुतात्मा वर्तक, श्रीधर वर्तक, तो LLB झालेला, प्रॅक्टिस अद्याप सुरुवात केलेली नव्हती. तो लढ्यामध्ये सामील झालेला. तर ह्या तुळजापूर तालुक्यामधलं एक गाव आहे, त्याचं नाव विसरायला लागलो मी. तिथे या लोकांना घेऊन गेले आणि त्याच्यावर हल्ला करायचा. मुस्लिम संख्या जास्त होती. चंद्रशेखरजी वाजपेयी, रामचंद्रजी मंत्री, शेषरावजी वाघमारे, त्याबरोबर गोविंद नाईक निलंग्याचेच. नंतर या सर्व लोकांनी प्लॅन करून त्यांना एक सवड होती की टेकडीवर असलेली मशीद, त्या मशिदीतून फायरिंग करायला सुरुवात केली. आणि श्रीधर वर्तक जो आहे, तरुण मुलगा, LLB झालेला, आणखी वकिली सुरुवात केली नव्हती पण स्ट्रगल पिरियडमध्ये सामील झालेला होता. तो असा सरपटत मशिदीकडे चालला असतानाच असं वर पाहिलं आणि एक गोळी आली आणि त्याला इथं लागलं. त्याला वाचवलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणून चंद्रशेखरजी वाजपेयी, रामचंद्रजी मंत्री, शेषराव वाघमारे यांनी त्याला पायाने खेचलं, खांद्यावर टाकलं शेषरावजी वाघमारे यांनी, आणि ते बार्शीला घेऊन गेले त्याला. त्यावेळेला तिथेच थांबलं. पण शेवटी या लोकांच्या ना दहशत बसल्याशिवाय हे चालणार नाही असं म्हणून त्यांनी तो हे काय आहे, एक गाव आहे तिकडे, बार्शी नंतर लागतं ते. तर त्या गावामध्ये, हे नाव विसरायला लागलो त्या गावचं, तर तिथे 65 खेडी स्वतंत्र करून घेतलेली होती. आणि फुलचंद गांधी त्यावर ॲडमिनिस्ट्रेटर, वसूल करणारे वगैरे सगळे नियुक्त केलेले होते त्या 15-16 गावावरचं. आणि तिथं चंद्रशेखरजी वाजपेयींना प्रमुख नेमलं आणि ते सारा वसूल करणं, व्यवस्था करणं, स्वच्छता करणं, पाणी पुरवठा कसा करता येईल गाववाल्यांच्या सहकार्याने, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं करून घेतल्या. आणि मग नंतर ज्या वेळेला मिलिटरी आलेली होती याला तुमच्या सोलापूरला, मेजर जनरल जयंत चौधरी, जयंतीनाथ चौधरी,
तर फक्त ते फुलचंद गांधीशी बोलायचे आणि वाजपेयीशी. कौन से दिन हम जा रहे हैं उधर. पण त्यांना एक धोका सांगितलं त्यानं की तुमचा एक माणूस असा द्या की जो माणूस नळदुर्गच्या बोरी नदीवरनं वाहणार जो पूल आहे तो जर तुटला तर तुम्हाला हैदराबादला जाताच येणं कठीण आहे. तुम्हाला व्हाया अक्कलकोट असं गुलबर्गा मार्गाने तिकडे जावं लागेल. त्याची तेवढी काळजी घ्या. एक मिलिटरीचा ऑफिसर घाण कपडे घालायचे, गावात 4 ठिकाणी भिक्षा मागायची, रिव्हॉल्वर बरोबर. 2 महिनेपर्यंत त्या पोलीस ॲक्शन होण्याच्या अगोदर 2 महिनेपर्यंत त्या पुलावर नजर ठेवायचं आणि फिरायचं. आलेल्या फक्त माहितगार लोकांनाच त्यांची माहिती. ज्या वेळेला पोलीस ॲक्शन सुरुवात झालं 13 तारखेला, तर यांनीसुद्धा आपलं आयडेंटिफिकेशन कार्ड दाखवलं. त्याला टँकवर घेतला लोकांनी. हे पूल वाचवण्यासाठी मी इथं थांबलेलो होतो आणि त्याला बरोबर घेऊन गेले. सगळी माहिती त्यांनी मिळवलेली होती. ती व्हाया उमरगा याला गेले ते हैदराबादला आणि हैदराबादला जाऊन शेवटी पहिल्यांदा जर पोहोचले असतील तर हे सोलापूरहून गेलेले मेजर जनरल जयंत चौधरीचीच माणसं पोहोचली तिथे आणि मग यशस्वी केलं सगळं. आपण कसे सहभागी झाला त्या हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्यामध्ये? इथं पोस्टर्स लावत होतो मी. आमचं एक मंडळ होतं. वयाच्या कितव्या वर्षी सहभागी झाला? 90व्या वर्षी. बापरे. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये बाकी दिवाणांच्या मार्गदर्शनाखाली, त्यानंतर बाबुराव कानडे, बाबासाहेब परांजपे, देवसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली इथं दर शुक्रवारी प्रभात फेरी काढावी लागायची. कारण सुट्टीच त्या दिवशी असायची. शुक्रवारी सुट्टी असायची. त्या दिवशी गावात फेरी काढायची बलभीम वाचनालयापासून बलभीम वाचनालयापर्यंत आणि मग तिथं विसर्जन करायचं. घोषणा द्यायच्या राष्ट्रीय महात्मा गांधी वगैरेंच्या नावाच्या आणि मग तिकडे तिकडे जायचे आणि काय चाललेलं असेल ते सगळं सांगावं लागायचं दिवाणाला आणि बाबुराव कानडे. आणि बाबासाहेब आल्यानंतर सगळं त्यांच्या पुढे पाढा ठेवून द्यायचं सगळं. शिक्षणासाठी खूप संघर्ष करावा लागलेला होता. हो. शिक्षणाचा प्रवास कसा होता? अमरावतीला तुम्हाला शिक्षणासाठी जावं लागलं? हो, अमरावतीला. तिथं कोण कोण सहकारी होते? मी इथे 2-3 हे होतो. इथे आमच्या शाळेमध्ये आमचे परिहारजीच आघाडीवर असायचे हे राष्ट्रीय कार्यक्रमात भाग घेण्यासाठी. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घ्यायचं आणि मग गावात सगळे पोस्टर्स लावायचे निजामी राजवटीच्या विरुद्ध आणि ते उद्योग करायचे. एकदा असं ठरलं की आपण हरंगुळच्या याच्यावर जाऊया. हरंगुळला करोडगिरीचा नाका आहे, तिथं बंदुका आहेत आणि प्रत्येक करोडगिरीच्या नाक्यावर बंदुका असायच्याच. तर तिथे जाऊन आपण त्या बंदुका तेवढ्या मिळवायच्या असं म्हणून आमचं ठरलेलं होतं. आणि त्या दिवशी एक वैशिष्ट्य की सौदागर मठाची दिंडी निघणार होती. त्या दिवशी सगळा कडेकोट बंद असतो लातूरमध्ये. पोलीस तिकडे गुंतलेले असतात. आपण बंदुका पळवूया अशा उद्देशाने आम्ही 4-5 जण त्याच्यामध्ये सामील झालो. पण कसं कळलं काय माहिती नाही. तर त्या मठाच्या ह्याच्या दिवशी जेवण करायचं थोडंसं आणि जायचं त्या मुलांच्या बरोबर. मी शौचाला गेलो. त्यावेळेला आमच्याकडे संडास नव्हता. देशपांडे गेलेला जाऊन त्या याच्यामध्ये तांब्या घेऊन जायचं, शौच ओरकायचं आणि परत यायचं. दत्ता बोधे नावाचा जो माझा एक मित्र होता, ते अवसेकर खरा, पण त्याचे वडील बोधेकडे होते अकाउंट्स लिहायला, म्हणून ते बोधे झालं. तो आला आणि म्हणाला, तुला पोलीस पकडायला आलेत, कसं कळलं आहे माहिती नाही, तू ताबडतोब जा इथून होता. बरं म्हटलं. मग मी त्याच्याकडनं त्या तांब्यात दिला त्याच्याजवळ. तिथून मी दयाराम सरमलच्या गिरणीमध्ये प्रवेश केला. हत्तेपान
पानदिणी. आणि तिथून जाऊन मी भावाला सांगितलं असं असं आलं आहे, मला पोलीस पकडायला आले, मला एक 15 रुपये दे. माझे भाऊ तिथे नोकरीला होते, त्यांच्याकडनं 15 रुपये घेतले. तिथून मी सरळ शाळेवर काही बालामती येऊ नये म्हणून मी डालडा फॅक्टरीच्या सुरुवातीला तिथं ट्रॅक गेलेला होता ना, तिथून मी सरळ ह्याच्यावरनं किरजी मास्तरना भेटलो. ते आमच्याकडे अकाउंटंट होते आणि क्लर्क. त्यांना भेटून सांगितलं असं असं आहे, आपल्याकडे दर महिन्यालाच हजेरी आपण घेतो शाळेत, तेव्हा तुम्ही माझी 2 महिन्याच्या हजेऱ्या तेवढ्या नव्हे लिहाव्या लागतील आणि मी सतत गैरहजर आहे असं म्हणून माझं नाव काढून टाका आणि हेडमास्टरांची सही घेऊन टाका. मी त्यांनाही भेटून पुढे जाणार. तिथून गेलो मी वायर फॅक्टरीमध्ये. वायर फॅक्टरीतून सावेंच्याकडे. सावेनं सगळं सांगितलं. माझ्या पायात चप्पल नाही, काही नाही, काही नाही. दादासाहेब सावे जे सेक्रेटरी होते राजस्थान हायस्कूलचे, त्यांनी सांगितलं हे आप्पाची चप्पल घाल. ते आणि मी एका वर्गात शिकत होतो. त्यांची चप्पल घातली, 5 रुपये काढले आणि माझ्या खिशात कोंबले. राहू दे म्हणले तुझ्याजवळ, असू दे. आणि तिथून मी परिहारजींना आणि माधवराव चाकूरकरांना कल्पना दिली आणि मी जे रेल्वेचा ट्रॅक पकडला आणि निरोप केलेला होता वसंत दीक्षित नावाच्या मुलाजवळ की तू माझे कपडे घेऊन ये, माझी ही अवस्था आहे आणि मग आम्हाला यायला सांग तिकडे, आणि तुम्ही हरंगुळला याल किंवा लातूरहूनच माझं एक सोलापूरचं, तुमच्या दोघांची बार्शीपर्यंतची तिकीटं काढून तुम्ही गाडीत बसा आणि मी आउटसाईडनी बसतो. मी राष्ट्रसेवा दलाचा जरी असलो तर पहिल्यांदा दलित माणसाच्याकडचं जेवण मी तिथल्या पोर्टरकडून घेतलं. चांगलं लेकरू दिसतं आहे गं, थोडी अर्धी भाकरी तर दे त्याला, असं म्हटल्यामुळं मला बरं वाटलं. खाल्ली 3 भाकरी. कुठं चाललं असेल पोरा, काय नाही इथं वडवळ जानवळला जायचं आहे मला इकडं, पण ते सापडेना म्हणून मी आता इकडं चाललो म्हटलं. गाडी आली, त्या दोघांनी हात वर केला, आउटसाईडने त्याच्यात बसलो. त्याने तिकीटं काढून आणलेलीच होती. बाकाच्या खाली बसण्याच्या ऐवजी संडासमध्ये गेलो, टॉवर बोल्ट लावून घेतलं आडवं आणि उभं, आणि म्हटलं मी आता कळंब रोड येईपर्यंत बाहेर येणार नाही. कुणी आलं इकडे तर सांगायचं की काय झालं की बाबा बिघडलेलं दिसू लागलं आहे, पुढच्या याच्यात जा, आणि जाता यायचं. 2-3 माणसं आलीच कळंब रोड येईपर्यंत. ढोकी आल्यानंतर मला पकडायला जो माणूस आलेला होता, ते वसंत उमाकांत जो होता, त्याने सांगितलं हाच माणूस आहे बघ तुला पकडायला आलेला, त्याच्या हातात कमरेला अजून बेडी आहे. बरं म्हटलं असू दे. एकदा कळंब रोड आलं मग तो उतरतो आणि निघून जातो. कळंब रोडच्या पुढे ते यायचे नाहीत कधी. मग मी गेलो आणि माझं तिकीट काढून आणलेलं होतं त्याने सोलापूरचं, म्हणून मी कुर्डवाडीवरनं एक्सप्रेस गाडी आली त्यावेळेला आलो. तर दिवाण मला त्या गाडीतून मुंबईला गेले होते, ते परत चाललेले दिसले. मी त्यांच्याजवळ गेलो, अरे थांब चहा पी म्हणले. चहा दिला त्यांनी मला मोहोळ स्टेशनवर. चहा प्यालो आणि ऑफिसमध्ये जाऊन सगळी हकीकत सांगितली त्यांना. तेव्हापासून मी राहिलो ते येवला, नाशिक, सर्व ठिकाणी. आणि मग कामं सांगतील ती ऐकायची. रात्रीच्या वेळेला बॉम्बसेल्स भरायचे, दिवसाच्या वेळेला सकाळचं दुपारचं टपाल आणायचं स्टेशनवरच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन, आणि मग वेळ घालवला. बॉम्बसेल्स भरायला शिकलो नागण्यांच्या हाताखाली. आणि नंतर त्यांना BSc काही कंप्लीट करता आलं नाही, म्हणून नागणे गणित उत्तम आणि सायन्स उत्तम असल्याच्या ओघानं ते भारत विद्यालय उमरगा यामध्ये शिक्षक होते. ते तिथेच राहिले. कोंढरगाव हे त्यांचं गाव, तुळजापूर तालुक्यातलं राहिलं. काळ गेला. पोलीस सेक्शन संपल्यानंतर फुलचंद गांधींनी आम्हाला 4-5 दिवस येऊ दिलं नाही. मिलिटरीच्या लोकांचं जाणं निराळं, आणि तुम्ही हिरलेली माणसं असता, त्यामुळे तुम्हाला रस्त्यात कोणी कापलं तर काय करायचं, जायचं नाही म्हणजे बसा. आणि आम्ही 2 वेळेला जेवायचो काँग्रेस ऑफिसमध्ये काम करून. सकाळ संध्याकाळ जेवायला मिळायचं तिथे.
भुवणे जैन मंदिराच्या समोरच्या गल्लीमध्ये मारवाडी ढाबा होता त्यांच्याकडे आणि चालायचे. आमचे भारतलाल वाजपेयी वगैरे आमच्याबरोबर होते. तर ते पैसे वगैरे सगळे व्यवस्थित द्यायचे खानावळवाल्याला. तर ते शेठजी होते, ते शेठजी म्हणायला लागले, क्या करते तुम धंधे, हमको समझ में नहीं आता, पैसे तो हमारे देते हो हर महीने को खाना खाने के. तर त्याने सांगितलं, ऐसा ही है, हम निर्वासित नहीं बोले हैदराबाद के, इसलिए यहाँ रहते, कुछ मिला तो कर लेते, नहीं तो छोड़ देते. पोलीस सेक्शन संपेपर्यंत मी तिथंच राहिलो. नाशिकला गेलो त्यावेळेला मला सगळ्यांचं दर्शन झालं. जयप्रकाश नारायण वगैरे सगळ्या लोकांचं अधिवेशनच झालं तिथे. पुरुषोत्तम त्रिकमदास टंडन वगैरे सगळे लोक, अच्युतराव पटवर्धन वगैरे सगळ्यांचं दर्शन झालं तिथे. तिथून मग आम्ही येवल्याला आलो. येवल्यावर अंकाईच्या किल्ल्यावर जायचो. तिथे फायर करायला शिकवायचे विजेंद्र काबरा आणि राहिलो. पोलीस सेक्शन संपल्यानंतर फुलचंद गांधींनी आम्हाला लवकर येऊ दिलं नाही इकडे. आठवडाभर थांबा, तुम्हाला ओळखणारे अनेक लोक असतात, ते काहीतरी विचारत राहतात, आता जायचं नाही. आणखी मी पैसे भरतो म्हणले त्या खानावळवाल्याचे. राहिलो तिथे आणि नंतर येऊन मग एक सर्क्युलर निघालेलं होतं. जे लोक हैदराबाद स्ट्रगलमध्ये सामील झालेले होते त्यांना लिफ्ट द्या म्हणून. मी 9व्या वर्गात शिकत होतो तर मला 10वी वर्गात जायला मिळालं. आणि एवढा अभ्यास कच्चा असल्यामुळे मी 1 वर्ष नापास झालो मॅट्रिकला. नंतर पास झालो. पास झाल्यानंतर परिहारजीने आम्हाला 9वी 10वीला शिकवलेलं होतं. ते म्हणजे एक ॲप्लिकेशन देतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ॲप्लिकेशन दिलं. मी तिथेच लागलो सर्व्हिसला आणि अभ्यास करायचो. एक बातमीदारी लागली मला पाठीमागे. म्हणजे 13 पेपरची बातमीदारी होती. उर्दूतनं माझं शिक्षण झालेलं असल्याच्या वगैरे मॅट्रिकपर्यंत. मला नंतर काही त्रास झाला नाही. मी हिंदी बातम्या मराठी प्रत समोर ठेवायची आणि हिंदी बातम्या टाईप करून काढायच्या आणि ते पहाटे पाठवायच्या आणि नंतर आपला उद्योग शाळेचा चालू असं करत राहिलो. देशभर स्वातंत्र्याची चळवळ होती. हो हो हो. 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला. हो हो. तर ह्या मराठवाडा मुक्ती संग्राम सुरू होण्याच्या अगोदर हो या स्वातंत्र्य चळवळीमध्ये हैदराबाद संस्थानातील लोकमानस कसं होतं, लोकांचे विचार कसे होते? हा, लोकांचे विचार तुमच्या अनुकूल होते पण काही करता येत नव्हतं. गुंडगिरी असायची त्यांची. जसं माझ्या वडिलाकडनं निकालो महाराज 200 रुपये म्हणायचे आणि मग 101 वर थांबायचे आणि सोडून द्यायचं. तसा उद्योग होता त्यांचा. रजाकार म्हणलं की त्यावेळेसचा एसपीच त्यावेळेसच्या लोकांची संख्या जास्ती होती हैदराबाद याच्यामध्ये. पण मुस्लिमांचं राज्य असल्यामुळे ते हिंदूंना हे करू शकत नव्हते आणि त्यांना साथ द्यायचे ना. पोलीस अधिकारी त्यांना साथ द्यायचे, हिंदूंना नाही. हैदराबाद मुक्ती लढा हा तर सर्वसामान्यांचाच लढा. हो हो. कोणी शेतकरी, कोणी कामगार, कोणी दुकानदार, व्यापारी हो असेच ना. हो. कोणाला शस्त्र चालवण्याचं तर ज्ञान नव्हतंच जवळपास. आणि रझाकारांच्या सोबत लढायचं म्हटल्यानंतर सशस्त्र लढा. सशस्त्र लढा. त्यांच्या खांद्यावर प्रत्येकाच्या बंदूक आणि त्याच्यामध्ये गोळ्या वगैरे सगळं. ते कुठे व्हायचं प्रशिक्षण? कुठलंही शस्त्र चालवायचं, बंदूक आहे, पिस्तूल आहे, आणखी दुसरं कुठलं. आणि त्यावेळेला आता आम्ही जैन मंदिरच्या समोरच्या गल्लीमध्ये आम्ही राहतो तिथे जगन्नाथराव कडसाने प्रमुख ते सत्याग्रहामध्ये सुद्धा गेलेले होते आणि स्वातंत्र्य सैनिक. तर ते पहाटेच्या वेळेला उठून 9 वाजेपर्यंत सगळ्यांना लाठी फिरवणं, तलवार चालवणं वगैरे या सगळ्या गोष्टी शिकवायचे. आर्य समाजमध्ये सुद्धा तोच प्रकार होता. हां. आणि याच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कुठली शाळा होती राष्ट्रीय शाळा, त्या राष्ट्रीय शाळेत ते बाबासाहेब परांजपे होते तिथे. हिप्परग्याची शाळा. शाळेमध्ये हे शिक्षण दिलं जाईल.
आपण पत्रकार म्हणूनही कार्य केलेलं आहे, म्हणजे 12-13 वर्तमानपत्राचे बातमीदार म्हणून आपण काम केलं होतं. पण त्यावेळेला काही बरे वाईट पण अनुभव आले असं मला ऐकण्यात आलं. आपण बंदुकीचा परवाना सुद्धा घेतलेला होता. तो आपल्याला काय घ्यावा लागलेला होता? त्याचं घ्यावं लागलं याचं कारण की मी बापूसाहेब काळचंद्रांना अनुकूल, बाबासाहेब परांजपेंना अनुकूल, काँग्रेसच्या विरोधात माझी थोडीशी मतं होती म्हणून मी ती प्रकट करायचो. माणिकराव सोनवणे म्हणाले, हिच्या बायला याला एकदा ठोकावं लागते. हे माझ्या एका मित्राने वासुदेव तेरकरने ऐकलं. ते म्हणले, सावध राहा रे बाबा तू. वासुदेव म्हणाला, औषधाचा राहणारा. तर मी सावध झालो आणि ॲप्लिकेशन केलं आणि भाऊसाहेब साहेबांनी मला ताबडतोब 6 महिन्याच्या आत रिव्हॉल्वर मिळवून दिलं. आणायला तिकडेच गेलो सिकंदराबादला, सिकंदराबाद आर्मरीच्या तिथे, आणि ते रिव्हॉल्वर घेतला. पैसे कमी पडले तर त्यांनी भरले आणि मग मी एकदा लावून कार्टेजेस आणि रिव्हॉल्वर गावाभर फिरलो. हरीच्या बायला ह्याच्याजवळ हे म्हणले, रिव्हॉल्वर आहे, कोणाचं आहे कोणाला माहिती, काही झालं म्हणजे काय करायचं. आणि शेवटी 5-7 वर्ष ते ठेवून चंद्रकांत नाही चंद्रकांत मिटकरी तर होतेच, पण त्यांचा मेहुणा हरंगुळच्या पाटलाचा मुलगा चंद्रकांत शंकरराव झुंजे पाटील. तो म्हटला, गुरुजी तुमचं रिव्हॉल्वर मला द्या, मला गावात शत्रू फार होऊ लागले. अरे म्हटलं, तू एवढा चांगला पोरगा आणि तुला शत्रू कसे होतील, काय करावं आता. पाटील की आधी म्हटले, माझ्याकडे वडील काही करत नाहीत म्हणून मला पाहिजे. मग मल्लनाथ महाराजांना कळलं की माझ्याजवळ रिव्हॉल्वर आहे. त्यांना दाखवायला गेलो तर मल्लनाथ महाराज म्हणले, तुमचं रिव्हॉल्वर देऊन टाका त्याला. बरं. आणि म्हटलं, तुमच्याकडे आहे की रिव्हॉल्वर? माझ्याजवळ राहतं हो, सारखं घेऊन फिरतो मी सगळीकडे, तुम्ही द्या म्हटलं. बरं. मी 2000 रुपयाला त्याला देऊन टाकलं. मग उस्मानाबादला मोटरसायकलवर गेलो आणि तिथे माझ्या नावावरचं चेंज करून त्याला दिलं चंद्रकांतला. आणि चंद्रकांतला देऊन मग त्यांनी मला घरी आणून सोडलं आणि आम्ही त्यावेळेस. काँग्रेसचे कोणते विचार तुम्हाला आवडत नव्हते? तुम्ही त्यांच्या विरोधात बोलत होतो. हां, मी सूत कातायचो, सगळंच करायचं. त्यांनी काहीच करायचं नाही पुढारी, फक्त आदेश देत राहायचे म्हणून मला आवडत नव्हतं. आदेशच द्यायचे, हे कर ते कर वगैरे. अर्थात मी तरुणाई होती म्हणून त्या मला सांगायचे, काय बिघडायचं. एकदा तर गंमत झाली सांगतो. बापसाहेब काळला ते उभे होते, ते आमच्या राष्ट्रसेवा दलाच्या विचाराचे. SM जोशी वगैरे त्यांची आम्हाला सांगलीच्या शिबिरामध्ये त्यांच्या आम्ही प्रमुख होते. ते आणि दशरथ पाटील मोराण्याचे, धुळे जिल्हा. तर इथे बापूसाहेब याला आले होते गोविंदपूरकरच्या हॉलमध्ये व्याख्यानासाठी. आणि शेवटी म्हणाले, अरे याच्यावरून माझा फोटो काढू द्या आणि त्याला नेऊन द्या म्हणाले. बापूसाहेबांनी माझा दोघाचाच फोटो आहे, तो ते आहे माझ्याकडे ठेवलेला. आणि ते आमचे, ते आणि दशरथ तात्या पाटील हे आमचे दोघांचेही प्रमुख होते. आणि सेवा दलामध्ये गावगप्पा मारायच्या नाहीत, जयप्रकाशांच्या समाजवाद्याची चौकशी करायची नाही, प्रत्यक्ष गावासाठी तुम्ही काय करणार हे दाखवा. त्यामुळे त्या सेवा दलाच्या शिबिरामध्ये मुलं मुली त्या विचाराचे असलेले पहिल्यांदा जर काही केलं असेल तर चिखुर्ड्याचं सडक गावापासून ते लिंक रोडपर्यंत, जे उस्मानाबादला जाणाऱ्या सडकेपर्यंत गाववाल्यांनी अन्न गोळा करायचं, ते द्यायचं त्यांना जेवायला, मुलांना 2 वेळेला, 1 वेळेला चहा द्यायचा आणि तिथे झालं ते. तोच प्रकार इथे संदीपान बडगिरेचं गाव कोणतं आपलं? हां, नाही संदीपान बडगिरे लातूर तालुक्याचंच आहे ते. तर त्या ठिकाणची सडक गावापासून याच्यापर्यंत आम्ही केली. नाही
गोंधळी नाही. गोंधळीचे आमचे शेका पक्षाचे कार्यकर्ते होते गोंधळीचे. म्हणजे मुक्ती संग्रामाच्या या आंदोलनामध्ये एका बाजूला हैदराबाद स्टेट काँग्रेस पण होती, आर्य समाज पण होता. मग तुमच्यावरती कोणत्या विचारसरणीचा प्रभाव पडला? काँग्रेसच्या. आणि मग या दोन्ही संघटनांचं कार्य कसं होतं? प्रेमाचं होतं. त्यांनी आपापलं काम करायचं, यांनी आपलं काम करायचं. म्हणजे या दोघांच्या संयुक्त विद्यमानं हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढा यशस्वी करण्यात आला. पंडित नरेंद्रजी वगैरे जे होते, पंडित नरेंद्रजी, त्यानंतर हैदराबादचे एक कार्यकर्ते होते आर्य समाजाचे, मेलजोल करो, मेलजोल किए बगैर नहीं तो तुम्हें लोग तोडेंगे म्हणायचे. मनोहरलालजी आणि पंडित नरेंद्रजी हे यांची भाषणं व्हायची. आता हे रजाकारानं एका बाजूला अन्याय अत्याचार सुरू केला होता, त्याच्या विरोधामध्ये आर्य समाजानं लढा उभारलेला होता. मग या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये मग हा प्रतिकार कशा पद्धतीने होत होता? रजाकाराच्या अत्याचाराच्या विरोधातला प्रतिकार जनतेमार्फत कसा केला जात होता? जनतेमार्फत करायचं. जनता म्हणजे शेवटी कोण? तुम्ही आम्हीच ना. हो ना. काय याच्यामध्ये जे ट्रेंड झालेले लोक होते शशारावजी वाघमारेंच्या मार्गदर्शनाखाली, त्या लोकांनी जाऊन बंदुक्या चालवायच्या त्याच्यावर. ते एक गाव आहे या बार्शी रस्त्यावरच, नाव प्रसिद्ध, 16 खेडी स्वतंत्र केली होती वाजपेयी, रामचंद्रजी मंत्री, शशारावजी वाघमारे, गोविंद नाईक वगैरेच्या लोकांच्या मार्गदर्शन. प्रत्येक सरकार का स्थापन केलं होतं. चाललं त्यांचं. त्यांना कुठे अडथळा निर्माण करू शकत नव्हता. आणि त्यांना भीती हीच होती, उनके पास बंदुके हैं, अपने पास कुछ भी नहीं. सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार कुठल्या भागातल्या लोकांनी सहन केला? रजाकार संघटनेचा. रजाकार संघटना खेड्याचे लोक, त्यांना लुटणे हा एक कलमी कार्यक्रम त्यांचा. दहशत निर्माण करणं. दहशत निर्माण करायची आणि पैसे लुटायचे. हा मुक्ती लढा कमजोर करण्यासाठी निजाम सरकारकडून काय काय प्रयत्न झाले? निजाम सरकारकडून काहीही नाही. त्यांना माहिती होतं हे जे रजाकार आहेत तेच आपल्याला वाचवतील, कारण त्यांच्या खांद्यावर बंदूक होती आणि बंदूक असून परत त्यांना चालवण्याचाही अधिकार होता या रजाकारांना. म्हणून ते कुणामध्ये सामील वगैरे व्हायचे नाहीत. रस्त्याने चालले तरी त्यांची मिरवणूक निघायची. जे या संघटनेला निजामाचा पूर्ण पाठिंबा होता. हो, कारण राजा मुसलमान, रजाकार सगळे मुस्लिम अशा पद्धतीने होते. पण मुस्लिम कार्यकर्ते आणखी होते की ज्यांना डोकं होतं. मोइनुद्दीन हॅरिस मुंबईचे 6 वर्ष महापौर होते. हे गलत चल रहा है म्हणायचे ते. मोइनुद्दीन हॅरिस म्हणायचे निजाम गव्हर्नमेंट की सर्व्हिस ही गलत आहे. त्यांचं चालायचं नाही. काहीतरी ध्येय पाहिजे ना. तुमचं संघटना तुमच्याजवळ आहे, काहीतरी ध्येय पाहिजे, त्याशिवाय कसं चालेल? कासिम रजवींनी उद्देश काय सांगितलं होतं संघटनेचा? ओळखली जाते त्या याचं तुमचं राज्य कायम ठेवायचं आहे. कुणाचं? निजामाचं. निजामाचं राज्य कायम ठेवायचं आहे हा त्यांचा उद्योग. इथे आम्ही अनेक वेळेला पाहिलं ना त्यांना. हुशार वकील होते. चंद्रशेखरजी ज्युनियरशिप त्यांच्याकडे झाली. एवढा चांगला वकील. पण शेवटी या रजाकार संघटनेमुळे तिकडे वाहत गेले, झालं सगळं. पण बापू, हा जर मुक्ती लढा सोडला तर निजामाची राजवट चांगली होती असं म्हणणाऱ्या लोकांचं प्रमाण भरपूर आहे. हो आहे, असं आहे. त्याचं कारण असे की तो कुणाच्या याच्यामध्ये इंटरफेअर करत नसे आणि त्यांचे पोलीस आणि हे जे रजाकार होते ते सगळे त्याला नाचवायचे. त्यांच्याकडनं वसूल करणं, सगळ्या गोष्टी ते करायचे. त्यामुळं बदनाम झालं निजाम विनाकारण. म्हणजे या 2-2.5 वर्षाच्या काळातच निजाम बदला. हो, जास्त बदनाम झाले अगदी. आणि कसं आहे, सर्वसामान्य लोकांना, उदाहरणार्थ जे श्रमजीवी लोक होते, त्या काम करणाऱ्या बायका वगैरे,
त्यांना काय आधी काम करावंच लागत होतं, नंतर करावंच लागत हा. होतं. ते म्हणायचे ही राजवट आली काय आणि ती राजवट आली. आम्हाला निजामाची राजवट सुद्धा बरीच वाटत होती, कारण काम तर आमचं करायचं ते करावंच लागतं. इथं काही कुणी फुकट देतच नाही. सामान्य लोकांचं जीवन बी फार प्रभावित होणारच नव्हतं ना कुठली आली तरी. तसं पाहिलं तर मग हा रझाकाराचा जो लढा झाला, हो हैदराबाद संस्थान मुक्त करायला फायद्याचाच ठरलेला आहे. कारण लोकांवर त्यांनी, सामान्य लोकांवर अत्याचार केले आणि लोकांच्या मनामध्ये तीव्र भावना निर्माण झाल्या की हे राज्य नकोच, आपण हो भारतातच विलीन अगदी व्हायला पाहिजे. अगदी खरं आहे. त्याचा थोडा परिणाम सामान्य लोकांच्या मनावर झालेला हो आहे. हो हो अगदी खरं आहे. कासिम रजवीचा सुरुवातीचा काळ हो. तसा फार काही हिंदू द्वेष होता उत्तम असं वकील नव्हता. उत्तम वकील होता. बरं. वाजपेयींनी ज्युनियरशिप केली, चंद्रशेखर वाजपेयींनी त्यांच्याकडे. हाऊ टू मेक ड्राफ्ट वगैरे सगळं सगळं त्याला शिकवलं. मग हे स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये जिनानी स्वतंत्र पाकिस्तानचा वगैरे मागणी केली, विचार सुरू झाला. हो. त्याचा काही परिणाम झाला का इथं मग या निजामा? नाही नाही काय काय त्याचा काही संबंध काही नाही काय कासिम ते हे येऊन भेटले होते त्यांना जिना. जिना, पण त्याला माहिती आहे आपण इथं कमी आहोत संख्येने, सगळं हिंदूच आहोत घेऊ सगळं, असं करून कसं चालेल. आज स्वातंत्र्य सैनिकांचा खूप आदर केला जातो, हो पण त्यावेळेस ज्यांनी या मुक्ती लढ्यामध्ये सहभाग घेतला हो त्यांना कशी वागणूक द्यायची लोक? हां त्याला म्हणायचे भामटे आहेत, हे भामटे आहेत. काहीतरी जगायला त्यांना साधन पाहिजे. क्वालिफिकेशन नाही, शिक्षण नाही, जायदादी नाहीत, खेड्यामध्ये जमीन नाही, जगाव कशाच्या आधारावर, आणि तुम्हाला तर साथ दिली. तेव्हा त्यांना जगण्यासाठी काहीतरी हे पाहिजे. हा मुक्ती लढा यशस्वी होणारच असा विश्वास कोण निर्माण करत होतं त्या काळामध्ये? फुलचंद गांधी आणि बाबासाहेब. देवीसिंग चव्हाण. देवीसिंग चव्हाणांची तर एक अवस्था अशी आहे की श्रीनिवास अहंकारी आणि देवीसिंग गुरुजी दोघंही तुरुंगामध्ये सगळ्या उस्मानाबादच्या फिरत राहायचे इकडे. सरोज फुले त्यांचे तर श्रीनिवास एकदा अशी गंमत झाली कम्युनिस्ट पक्षाचे की दोघांनी प्लॅन केला, श्रीनिवास अहंकारी आणि देशपांडे यांनी. याच्यामध्ये होत्या. तर जिल्हा परिषद शाळेला प्राथमिकला त्यांचे देवीसिंग गुरुजींनी ते झाऱ्या होता की नाही, पोळ्या करायचा, भाजी करायचा, हटायचा वगैरे, तो कहाँ जा रे महाराज म्हणून त्यानं म्हटल्याबरोबर त्याच्यात हत्ता झाऱ्या घेतला, त्याला ठोकला, आडवा पाडला देवीसिंग गुरुजींनी, आणि श्रीनिवास अहंकारीला म्हणले चल. ते दोघंही निघाले पळत 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 तुळजापूर रस्त्याला. पण गंमत अशी की देवीसिंग गुरुजी जास्त पळू शकत नव्हते, कारण जड होते. श्रीनिवास अहंकारी पळाला आणि 1-2 किलोमीटरवर जाऊन शेतामध्ये आपल्या अंगावर नांगरलेली माती होती ती ओढून घेतली. देवीसिंग गुरुजींना पकडलं पोलिसांनी आणि परत नेलं आणि मग परत बंदिस्त करून टाकलं. असे प्रकार फार काळात त्यावेळेस. पत्रकारितेत सध्या काय फरक मुख्य जाणवतो त्या काळाची? मुख्य पत्रकारिता आणि जाणवतो सध्याची? आम्हाला पोस्टाला लावायचं जे तिकीट असायचं 10 पैशाचं, ते सुद्धा घेण्याचा अधिकार तुमच्याकडनं नाही. आता तुमची फोटोसहित बातमी छापून आणतो. बरोबर नाही? बरोबर आहे. बिलकुल. प्रामाणिकपणा कुठल्या तर धंद्यात ठेवाल की नाही तुम्ही? माझ्याकडे अनेक लोक यायचे त्यावेळेला, ही बातमी छापा, ती बातमी छापा. पोलीसमध्ये नोंद आहे का त्या बातमीची? तर मी छापतो. तुम्ही सांगताय म्हणून मीच छापणार नाही. आणि माझी बरीच चालली. त्याशिवाय कुठलीच बातमी शुद्ध पत्रकारिता. अनंतरावांचा आणि तुमचा संपर्क मग कधी आला? स्ट्रगल पिरियडमुळे अनंतरावांनी उमरी बँकेचा खजाना लुटला, ही मला माहिती होती. तर प्लॅन केला होता. मला ज्यांनी शिकवलं राजस्थान हायस्कूलमध्ये, नागनाथ परांजपे, ते शिक्षक प्लॅन करणार, अनंत भालेराव. तर आपल्याकडे ताराबाईंचे मिस्टर.
हां नांदेडचे. त्यानंतर आपले हे होते ना इथं कोण, ह्या सगळ्या लोकांचा गट तयार झाला. हां बहिणाबाई देशपांडे होत्या इथे सिव्हिल हॉस्पिटलला, त्यांचा चुलत भाऊ रघुनाथराव देशपांडे, हे सगळे लोक सामील झालेले. आणि त्यांनी ठरवलं की आपल्याकडे पैसेच नाहीत पण लोक देत नाहीत, काय करावं. त्यांनी उमरी बँकेची माहिती काढली सगळी, किती जमा होतात काय आहे. आणि उमरी हे व्यापारी पेठ आहे. सगळा प्लॅन बनवला आणि मॅनेजरला सांगितलं, आज तुमच्याकडे आम्ही येणार आहोत, तुमचे फोन डिस्कनेक्ट केलेत, आम्ही तोडलेत, त्यामुळे तुम्हाला फोन करण्याच्या भानगडीत पडू नका, तुम्ही बाहेर पडायचं नाही. अनंतराव, भालेराव आणि बाकीचे सगळे लोक येतील, त्यामुळं तुम्ही त्यांना पैसे देऊन टाकून मोकळे व्हायचे. 21 लाख रुपये ते सगळे दिले. त्यांनी याच्यामध्ये घातले बैलगाडीत आणि पुढे 2-3 माणसं, पाठीमागे 2-3 माणसं बसले आणि उमरीवरनं तिकडे मध्य प्रदेशमध्ये पहिल्यांदा गेले. द्वारका प्रसाद मिश्र मध्य प्रदेशचे गव्हर्नर, गृहमंत्री, त्यांनी फुलचंद गांधींना पत्र पाठवलं, मेसेज केला, तुमची माणसं माझ्याकडे आली आहेत, पैसे किती आहेत ते माहिती नाही, पण कार पाठवा. ते कार पाठवली त्यांनी, पैसे जमा केले त्यात. त्यांनी जेवायला घातलं द्वारकाप्रसाद मिश्रांनी आणि तिथून ती गाडी सोलापूरला गेली. सोलापूरला फुलचंद गांधी सर्वात श्रीमंत काँग्रेसमध्ये असलेले, त्यांनी ते इम्पेरियल बँक बाळीवेशीला आहे, तर त्या बँकेत ते पैसे दिले, कन्व्हर्शन करून घेतलं आणि त्याचा उपयोग मग सगळ्या गोष्टीसाठी केला. पप्पू, मग हे व्यापारी लोक जास्त करून लढ्याच्या बाजूने होते का लढ्याच्या विरोधात? अंदरुनी. आपण याच्या दृष्टीला पडायचं नाही कोणाच्या रजाकारांच्या. त्यांचं पुरणमलजींनी कितीतरी मदत केली या लढ्याला. आता तुमचं जे कॉलेज झालं नांदेडचं, पुरणमलजींनी किती द्यावेत? बाबासाहेबांनी सांगितलं आणि त्यांनी 1,10,000 रुपये दिले त्या कॉलेजच्या स्थापनेसाठी वगैरे सगळं. आणि स्वतःचं नाव कुठेही नाही, पाठिंबा प्रत्यक्ष पाठिंबा. सहकार्य करायचं. रझाकारांच्या किंवा निजामी पोलिसांच्या तावडीमध्ये सापडलात का कधी या दरम्यान? नाही. म्हणजे सोलापूरला आणि समोरासमोर एखादा असा प्रसंग घडलाय का रझाकारांच्या अत्याचाराचा? कुठे? तुमच्या समोर एखादा प्रसंग तुम्ही नाही पाहिला का नाही रझाकारांच्या नाही अत्याचाराचा? नाही नाही म्हणजे त्यांनी गोळीबार केला किंवा कोणाची हत्या केली असं? नाही. ते असे जे रजाकार पकडून आणलेले असायचे ना, फुलचंद गांधींची ऑर्डर होती, त्यांना पोटभर जेवायला घालायचं, दोन्ही दंडाला त्याच्यात दोऱ्या बांधायच्या, पाठीमागून लोकांनी त्याला एडशीला न्यायचं, एडशीच्या डोंगरात. आणि डोंगरात नेऊन त्याला म्हणले बरछे मारायचे त्याच्या पाठीत, सगळी माहिती काढून घेऊन बरछ्याने मारायचं आणि डोंगराच्या ह्याच्यावर टाकून द्यायचं. गिजाडं कावळे खात राहायचे त्याला, कशाला जगते ते. असे 6 का 7 केसेस झाल्या त्या. महिलांचा सहभाग कसा होता लातूरमधल्या? चांगला होता. माईंच्यामुळे, माईंच्या नेतृत्वाखाली. माई दिवाण. आणि या त्यांना ह्याच्या वाघमारे आशाताई इथून होत्या का? आशाताई म्हणजे परभणी औरंगाबादच्या आणि परभणीच्या ते विसरलं बाबा त्यांचं नाव. नाही, म्हणजे ज्यांच्या घरामध्ये स्वातंत्र्य सैनिक आहेत त्याच घरातल्या महिलांचा सहभाग होता का बाकीच्यांच्या पण घरातल्या महिलांचा सहभाग होता? सर्वसामान्य बाबासाहेबांची सभा आहे म्हटल्यानंतर आणि दिवाणांची गंजगोलाईमध्ये खूप लोक जमायचे. आमचा उद्योग काय, त्याचे झाडू मारायला जे ठेवलेले असायचे इतके नाही, त्या परिषदेच्या बायका त्यांचे झाडू काढायचे झाडावरचे
आम्ही सगळी गोलाई स्वच्छ करून घ्यायची. 48 आणि आम्ही सुद्धा ते सापदेटी हाऊस होतं निर्वासित म्हणून तिथे. खेड्याला राहत होतो. घंटेच्या जवळ. मावशीच्या तिथनं 2-3 टेबल आणायचे, 2-3 खुर्च्या आणायच्या. सगळ्यांना. आणून द्या रे पुरावं म्हणते. सांगलीला इथे. आम्ही न्यायचं, ठेवायचं, सभा संपली त्यांना नेऊन द्यायचं हे, आणि नंतर खुर्च्याही आणायच्या. कोणी नसायचं सब. सगळ्याला. तिथं एक त्यांचे भाषणं नेहमीच व्हायचे काही. हो हो. प्रश्न आला की त्यांची भाषणं व्हायची. थोडंसं मराठवाड्यातला सरंजामी पद्धती असल्यामुळं महिलांचा सहभाग किंवा सभेला जाणं वगैरे हे फार नाही. प्रमाण कमी होतं का? कमीच होतं. काय कमी कारण? कमी कमी कमी. कारण काय होतं म्हणजे हां, कारण काय होतं? कारण काहीच नाही हो. दहशत त्यांची, हां. त्यांची रजाकारांची दहशत. सुरक्षितता. ह्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. सुरक्षिततेचा उपाय म्हणून तयारी करतात. आणि बायकांनी बाहेर पडणं म्हणजे हा, तेच म्हणजे सरंजाम. हां, सरंजाम. इवन आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही गावातल्या घरी राहत होतो. आमच्या गावामध्ये वाडा आहे मंदिराच्या समोर, तिथं राहत होतो आम्ही दोघं जण. ज्या वेळेला बाहेर म्हणजे शाळेत जायला निघायचो, मी यांना सांगायची माझं मी जाते, ते म्हणाले नाही माझी याच वेळेला आहे, दोघं मिळून जाऊ. हे हातात सायकल धरून मी त्यांच्याबरोबर. त्या रामगल्लीतल्या बायका अगदी भाकरी थापत असल्या तरी एकमेकींना अगं आले आले ग म्हणायची. सगळ्या दारामध्ये येऊन अशा बघायच्या. आई नवरा बायको मिळून चाललेत. म्हणजे नवरा बायको मिळून जाणं त्या हे सुद्धा काळामध्ये त्या ते काळामध्ये सुद्धा हां. बापू, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही 9व्या वर्षापासून या लढ्यामध्ये होता. 9वीत नववीत असल्यापासून, हा सॉरी 9वीत असल्यापासून. मग हे कशामुळे तुम्हाला वाटलं की आपण याच्यामध्ये सहभागी व्हावं? बाबुराव कानडे दिवाणांच्या सभा, बाबासाहेबांची सभा, यांच्या सभांच्यामुळं. बापसाहेब सुलाखे त्यांच्या सभा व्हायच्या. आणि यांचे भाषण ऐकत होतात. हो. त्या काळात वाचन वगैरे कुठले व्हायचं, कोणाचे पुस्तक? साने गुरुजींची पुस्तकं. साधनासाठी तर काम करतच हो. होते. साधण्यासाठी 50 नंतर 50ला साधना झाली ना, हां. 50 नंतर केलं काम. त्यावेळेला तर सायकलच होती यांच्याजवळ. हां. कितीतरी वर्ष होती की कितीतरी वर्ष सायकल म्हणजे 8वीत शिकत होते तेव्हा सायकल घेतलेली त्यांनी. इथं आल्यानंतर 1977ला 78ला मला वाटतं लुना 78-79ला. तोपर्यंत सायकल. असं वाटतं का तुम्हाला की पारतंत्र्यात असल्याशिवाय एक भारतीय लोकांची मानसिकता अशी आहे का, कोणत्या ना कोणत्या प्रकारचं पारतंत्र्य असल्याशिवाय, आपल्या गुलामी भारतीय असल्याशिवाय कोणी एकत्र यायचं नाही? भारतीय लोकांची मानसिक हे कशी आहे? इट ड्रिंक अँड बी मेरी. खा प्या आणि चेन करा, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. शेजारी करतोय, मला काय करायचं आहे, अशी जी भावना आहे. आपल्या घरापर्यंत झळ पोहोचत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यांच्या घरी गांधी जन्मावं. हे बरोबर नाही. तुम्हाला नाही त्यांना- राजकारणात जावं, निवडणूक लढवावी असं कधी वाटलं नाही नंतर? आणि पोटाचा उद्योग काय? राजकारणात एवढे लोक राजकारणातच जातात. पोटाचं एवढा उद्योग. उद्योग आहे की नाही. लोक राजकारणात राष्ट्रसेवा दलामुळे SM जोशी, रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन, जयप्रकाश नारायण यांच्या सहवासात मी ज्या वेळेला आलो त्यावेळेसपासून मला कष्ट हे केलेच पाहिजेत तुम्हाला स्वतःचं कुटुंब जगवण्यासाठी, आणि मग लोकांच्या उपयोगी पडता येत असतील अवश्य पडा, त्यामध्ये काही बाधा नाही. पण स्वतःचं न करता तुमच्या खिशातलं घ्यायचं आणि माझा संसार भागायचा हे शिकवलेलं नाही, बिलकुल नाही. आता एक किस्सा सांगतो की मांजरी फार्मिंग सोसायटीवर म्हणजे हडपसरला यायचं, हडपसरहून मांजरी याला तिथं कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. ते अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे आणि शंद जावडेकरांनी सुरुवात केली. प्रयोग तर करून बघूया, कोऑपरेटिव्ह बेसिसवर कशी शेती जवळपासच्या लोकांचा वगैरे सगळं चांगलं चाललं. ते चांगलं आहे, व्यवस्थित आहे, काही स्वार्थ नाही ना कोणाला. माझ्या घरी न्यायचं आहे, माझी मुलं जगवायची आहेत, हे काहीच नाही. SMA किती? 2 मुलं, अजा आणि बजा. एक डॉक्टर झाला, दुसरा काय झालं मला काही माहिती. एक शिक्षक म्हणून आजच्या शिक्षण पद्धतीकडे आपण कसं पाहता?
कुठल्या शिक्षण पद्धती आताच्या वर्तमान काळात जगवायला लायक असेल तर माझी सहानुभूती आहे. आता आपण बघतो तुम्ही आईवडिलांच्या जीवावर आयडलसारखं जर जगणार असाल तर मला बिलकुल मान्य नाही. कॉलेजमध्ये असताना आमचे देशमुख होते व्हाईस प्रिन्सिपॉल. ते म्हणायचे असं असं विचार चालला आहे काय. म्हटलं मी घेतो भाग त्यात. मला माझ्यावर काही जबाबदाऱ्या सोपवा तुम्ही. काय नाही म्हणली. पोरं जेवढे सामील होतील त्यांचा नाश्ता बघायचा तो, बाकी काही करू नकोस. आणि मग नाश्ता पाहायला लागलो. लोकांच्या तक्रारी नाहीत. खायचे, कामावर जायचे, आल्यानंतर त्यांच्या पाण्याची व्यवस्था करायची आंघोळीच्या, आणि मग जेवायला वाढायचं, विश्रांती घ्यायला लावायची, आणि मग निराळ्या प्राध्यापकांची भाषणं व्हायची. ते म्हटले चांगला भेटला की तो आम्हाला यांचे देशमुख म्हणायचे. म्हटलं मी या सगळ्या अनुभवातनं गेलो आहे. आज मोठमोठ्या डिग्र्या घेतलेले तरुण बाहेर फिरतायत, कामधंदे नाहीत, इंजिनियर्स लोक तर प्रचंड झालेले आहेत. काय ह्याच्या पाठीमागचा दोष काय वाटतं? यासाठी काय करावं लागेल? काम करण्याची प्रवृत्ती पाहिजे. जे पडेल ते काम हलकं आहे असं समजून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही मला उद्याला तुम्ही सांगा की 5 रुपये देतो आणि हे संडास स्वच्छ कर, मी करतो. आणि पैसे येत नाहीत त्या पाठीमागे. लोकांना हलकं भारी हे काम मानूच नका. सगळं आपलेच भाऊबंद आहेत, त्यांना शिकवा त्यातनं. आम्हाला कधीच त्रास झाला नाही. काम न करण्याची प्रवृत्ती हा. विशेषतः आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये जास्त असते. एकदा मांजरी फार्मिंग सोसायटीवर 3 दिवस शिबिर होतं. आणि मी सकाळी भांडी घासली. 5 लोकांचा एक गट केलेला, 5 लोकांचा एक गट केलेला. आणि एस एम जोशींच्या पत्नी ताराबाई आमच्या गटात होत्या. त्यांनी सकाळी पाहिलं होतं. संध्याकाळी मीच घासतोय असं बघितलं. तारा म्हणले काय गं, सकाळी तोच पोरगा काम करत होता आणि आताही तोच करायला लागला, तू काय करतेस इथे? बघतेस काय फक्त पोरं काम करतायत का नाही ते? नाही वाढणार असं नाही, मग तू घास म्हटलं. अशी प्रवृत्ती होती त्या काळामध्ये. आता राहिलेलं नाही तसं. आपल्याकडे कसं झालेलं आहे, तरुण जे आहेत ग्रॅज्युएट झालेले आहेत, उच्च शिक्षित आहेत, परंतु प्रत्येकाला वाटतं की आम्ही एवढं शिक्षण घेतलं आणि काम करून काय फायदा, काय करायचं, शिक्षणाचा काय फायदा, काम करतो काम करतो. म्हणजे इतक्या कमी पगारावर नको, अरे मिळेल ते घ्या आणि करा. माळंगऱ्याची सडक असं गावापासून करून हे नाही. याच्यापर्यंत ती आम्ही केली. मुलांना गावातल्या घेऊन संध्याकाळी बौद्धिक डॉक्टर रनी अंबिके, चंद्रकांत शहा आलेले, आणि सकाळच्या वेळेला श्रमदान. ती सडक केली. तुमच्या चिखोर्ड्याची सडक केली. चिखोर्ड्यापासून लिंक रोड उस्मानाबादपर्यंत. लोक जेवायला घालतात, तुम्ही त्यांना सहाय्य करा ना तेवढंच. नंतर सोगाव नावाचं एक गाव आहे करमाळा तालुक्यामध्ये. तिथे शिबिर झालेलं होतं. तिकडे गेलो होतो. दुपारच्या वेळेला हे परेड घ्यायचे, नंतर स्नान करायचं, जेवायचं, आणि विश्रांती थोडा वेळ घ्यायची. पन्नालाल सोराणा वगैरे हे लोकांची बौद्धिक व्हायची. आणि बौद्धिक झाल्यानंतर मग संध्याकाळी परत शाखा भरवल्यासारखं बौद्धिक घ्यायची, गाणी घ्यायची, सगळं करायचं आणि झोपायचं. परत फ्रेश झाले चला आपल्या कामावर. हे सगळं केलं. पण आता हे सेवा दलाचं आपल्या भागामध्ये तसं प्रमाण खूप कमी झालं. कमी आहे का? कमी झालं. जे बार्शी, हो. आपण सांगली, सातारा, हो हो. पंढरपूरमध्ये जेवढ्या माझी जी पिशवी आहे ना गळ्यात असलेली शबनम बॅग, 3.5 रुपयाला मिळालेली आहे. ती सानेगुरूंच्या हातून मला मिळाली ती सांगलीच्या शिबिरात 1950ला. मी रंग बदलला नाही, काही नाही, काही नाही. काय गरज आहे? ती पिढी अशी झाली म्हणतो बापू आपण. मग यात दोष मागच्या पिढीचा आहे, कुटुंबाचा आहे, समाजाचा आहे, का त्या स्वतः त्या पिढीचा आहे? त्या स्वतःच्या पिढीचा. कारण त्याला काही चांगलं, तुम्ही चांगलं करायला लागलेलं करावंच वाटत नाही ना. असं कसं होईल? सब याद होना चाहिए. बरं. 7-8 दशकापासून आपण देशाची सगळी वाटचाल बघतायत विकासाची.
काय वाटतं एवढ्या वर्षानंतर मागं बघितल्यावर आज आपलं चाललंय आपण का योग्य कधीच दिशेनं? व्हायला पाहिजे होतं, आणखी व्हायला पाहिजे. कधीच व्हायला पाहिजे होतं. हम्म. आम्हाला सवय कुठे आहे ती? तुम्ही केलेलं मी बघतो, पण माझ्या हातून काम झालं नाही ना ते. हम्म. कुणीतरी आधार लागतो त्या गावात, त्याशिवाय होत नाही. आणि आपल्या स्वप्नातला भारत कसा आहे? हा? आपल्या स्वप्नातला भारत कसा आहे? तरी कसा असावा असं वाटतं आपल्याला भारत हा. भारतामध्ये? लोकांना खायला प्यायला व्यवस्थित असावं, प्रत्येकाचं घर असावं, त्याला काही जॉब मिळावा, त्यानंतर आजारी पडल्यानंतर त्याला औषधं मिळावीत. हे स्वप्नातला भारत आहे. आहे का आज ती अवस्था आपल्या देशात? चला, बराच वेळ आता आम्ही बोलत बसलो तर आपल्याला बोलावंच वाटेल. आम्हाला अधिक त्रास देणं काही बरोबर वाटत नाही, पण खूप छान वाटलं नाही. तुमच्याशी बोलताना, सगळ्या जुन्या तुमच्या आठवणी, त्या काळातले प्रसंग ऐकताना. बस. त्यांना ऐकायला श्रोते मिळाले याचा त्यांना खूप आनंद झाला. आमच्या पिढीला काय सांगू इच्छिता बापू? हा? आमच्या पिढीला काय सांगू इच्छिता तुम्ही? घरातल्या माणसाशी सहकार्य करा. ते कुणीतरी येईल करील वगैरे असलं नाही सोडायचं, आपण करायचं. बघा काय होतं ते.